चालू आर्थिक वर्षात भारताची खत आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 76% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या वाढलेल्या आयातीमुळे देशाचा खतांवरील एकूण खर्च सुमारे 18 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज केंद्र सरकार आणि खत उद्योगातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार यंदा विशेषतः युरिया आणि DAP म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट या खतांच्या आयातीत मोठी वाढ झाली असून त्यामुळे एकूण आयात खर्चातही लक्षणीय वाढ होतीये। सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात भारतातील खत आयात मागील वर्षाच्या तुलनेत 71% वाढलाय। याच कालावधीत खत आयातीवरील खर्च 13.98 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलाय। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या तिमाहीत आयातीत आणखी सुमारे 5% वाढ होण्याची शक्यता आहे। मार्च तिमाहीत युरिया आणि इतर खतांची आणखी मोठी खेप देशात दाखल होण्याची शक्यता असून यासाठी किमान 4 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त खर्च येऊ शकतो। त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षातील खत आयातीवरील खर्च सुमारे 18 अब्ज डॉलर्सवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय।